नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण गोदावरी BDN 2013 या तुरीच्या वाणाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून बघत असाल की एका शेतकऱ्याला 19.5 म्हणजे 19.5 क्विंटल एका एकरामध्ये उत्पादन निघालं आणि पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर ज्या ज्या भागामध्ये तुरीचं पीक घेतलं जातं त्या भागातील प्रत्येक न्यूजवर किंवा प्रत्येक फेसबुक पेजवर शेतकऱ्यांचे जे आहे तर त्या तुरीबद्दल उहापोह चालू आहे। शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर एखाद्या पिकाबद्दल जर अधिकचं उत्पादन भेटलं तर त्या खरंच त्या वाहनाची तेवढा प्रभाव असतो का त्या शेतकऱ्याचं नियोजन असतं, म्हणजे हा खरं चर्चेचा विषय आहे। शेतकरी मित्रांनो, आपण एखादं पिकाचं जर समजा जर चांगलं जर उत्पादन घेत असेल तर त्या वाहनापेक्षा त्या शेतकऱ्याने घेतलेले जे परिश्रम असतात, जे कष्ट असतात, जे त्याचं नियोजन असतं, त्याचं जे पूर्ण त्यांनी जिथं मेहनत घेतलेली असते या सर्व गोष्टीवर ते अवलंबून असतं। परंतु बऱ्याचदा काय होतं शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर काय होतं, ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी उत्पन्न होतं आणि त्या ठिकाणी काय होतं की त्या जे वाण आहे त्या वाणाचा मोठ्या प्रमाणात प्रचार होतो। मग वाणाचा प्रचार झाल्याच्या नंतर अनेक शेतकरी त्याला पुढच्या वर्षी किंवा त्या हंगामामध्ये लागवडीचा प्रयत्न करतात आणि आपल्याला अनेक ठिकाणी बघायला भेटतं की मग वेगवेगळ्या भागामध्ये ज्यावेळेस ती बियाण्याची लागवड होते तर त्यावेळेस म्हणावे तसे रिझल्ट त्याचे भेटत नाहीत। आता एक उदाहरण द्यायचं तर ठरवलं तर आता माझ्याकडे समजा एका एकरमध्ये चारू अंकुर कंपनीची जी तूर आहे लाल तूर, तर ती लाल तूर होती आणि एका क्षेत्रामध्ये 2 एकरमध्ये पाट्यावरती सरकीच्या तिथे सुद्धा चारूच होती। परंतु एका ठिकाणी जे तुरीचं उत्पन्न आहे तर ते मोठ्या प्रमाणात आलं, एका ठिकाणी ते घटलं। मग काय इथं कारण काय आहे तर जमिनीची जी हे आहे कॅपॅसिटी आहे किंवा जमिनीला जे वाण आहे तर ते सिलेक्ट होत नाहीये। म्हणजे अशा प्रकारे जर वाण जर समजा जर म्हणजे जमिनीचा प्रकार जर बदलला की आपलं उत्पन्न सुद्धा बदलतं, हे सुद्धा आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे। वातावरणातील काही गोष्टी आहेत, वातावरण जरी बदललं तर समजा वातावरण जरी बदललं तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये परिणाम दिसून येतो। म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे आपण जर बारकाईने बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, वातावरण, शेतकऱ्याचं नियोजन आणि मग बियाणं। बियाणं सुद्धा महत्त्वाचं आहे, बियाणं महत्त्वाचं नाही असं मी म्हणणार नाही, परंतु आपल्या जमिनीमध्ये कोणतं बियाणं मॅच होतं याच्यावरती आपण तुरीची लागवड केली पाहिजे। तुरीचीच नव्हे तर कोणत्याही पिकाची लागवड आहे आपण याच्यामध्ये घेतली पाहिजे की आपल्या जमिनीला ते मॅच होतं का। आपण याच्या पलीकडे सांगायचं झालं तर उदाहरणार्थ द्यायचं झालं तर अनेक जणांनी गेल्या वर्षी संकेत कंपनीची व्हरायटी लावली। आमच्या भागामध्ये संकेत कंपनीची व्हरायटी जी आहे कापसाची, तर त्या व्हरायटीला अधिक उत्पन्न भेटलं नाही। त्याचं कारण काय, वातावरण, जमिनीचा पोत याच्यावरती फार मोठं डिपेंड असतं। त्याच्यानंतर कबड्डी सारखी व्हरायटी आहे, म्हणजे काही ठिकाणी काय आहे वातावरणातील जे घटक आहेत आणि जमिनीतील जे घटक आहेत तर या घटकावर सुद्धा ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। मित्रांनो, याच्या पलीकडे सांगायचं झालं, आपण कधीच कुण्या वाहनाला नाव ठेवत नाही, वाहनं सगळेच चांगले आहे, कोणतीच कंपनी बोगस नाही। ठीक आहे, एखाद्या वेळेस एखादी व्हरायटी जर खराब जर आली असेल तर त्याला आपण मान्य करू शकतो, परंतु आपल्या जमिनीचे सुद्धा वातावरणाचा सुद्धा त्याच्यामध्ये मोठा रोल असतो आणि हा रोल आपण समजून घेतला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, शेअर करायला विसरू नका आणि शेवटी सांगतो, आपला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि धन्यवाद। जाता जाता एकच सांगेल, चॅनलला सबस्क्राईब करून जा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।